पंढरीनाथ माऊली देख लिया धन मृतिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे तोच संत साधू. बरं का जिजा, जसं तेरढोकीला कुंभार समाजाचे संत तेरढोकीला, तसेच कुंभार समाजाचे संत पंढरपूरला. यांचं नाव गोरोबा काका आणि त्यांचं नाव राका. 2-3 मिनिटात सांगतो. आता साधू संताच्या दरबारात साधू संताचं नाही तर मग कोणाला सांगायचं? उगाच जावयाची सासूची गोष्ट सांगत बसल्या. संत रुंदे मनोभावे आधी वंदावे वगैरे. बरं, अभंग आहे तो नामदेवाने लिहिलेला. त्याची सुरुवात आहे, कुंभार तो राका, कांता त्याची बंका, कन्याणाम वंका, तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे, वाचेने गोविंद स्मरता ती. त्यांना एकच मुलगी राका कुंभाराला, तिचं नाव वंका, बायकोचं नाव बंका आणि त्याचं नाव राका. एवढं तर राहील ना? बस ठीक आहे, ठीक आहे. आणि विसरले तर पुन्हा मला बोलवा आणि मी येतो. राका बंका वंका, ती गाडगी मडकी. हां जिजा, आवा आवा म्हणतात त्याला. आवा रचला, पेटवला, पेटवल्यावर मांजर भक्ष्य घेऊन आली, त्या आव्याच्या भोवताल फिरू लागली. राका कुंभाराच्या लक्षात आलं, या मांजराची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे. डेरा तळ्याला आहे. आवा पेटला, 3 दिवस आता विजत नाही. पिलाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही. सात्विक अंतकरणाचा राका रडायला लागला. वंका छोटीशीच मुलगी आहे. का रडता बाबा? बेटा, या मांजराची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे आणि डेरा तर तळ्याला आहे. आणि त्या पिलाचा कोळसा होईल. करावया गेलो प्रपंचाचे हितन पापाचे पर्वत झाले माथा. छोटीशीच मुलगी पण संताचं लेकरू आहे. असं कसं पिलं जळतील बाबा? तुम्ही सांगता ना आम्हाला की पांडुरंगानं प्रल्हादाचं रक्षण अग्नीपासून केलं, पांडवाचं रक्षण अग्नीपासून केलं. त्या पांडुरंगाचं आपण जन्मभर भजन केलं, तो विठोबा काय झोपा काढतो का? छोट्या मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकले, राका कुंभार ढसा ढसा रडला, लेकीला कवटायला, बेटा तुझ्या तोंडात साखर पडो आणि जर पिलं वाचली ना, सगळे वाटून देऊ पंढरपुरात. नवस केला राका कुंभारानं. 3 दिवस तिथंच विठ्ठल विठ्ठल भजन करीत आव्याच्या भोवताल बसले. राका बंकान वंका न जेवता. जिजा 4थ्या दिवशी अग्नी शांत झाला आणि गाडगी काढायला सुरुवात केली. मग छोटी मडकी, छोटी मडकी, सगळ्यात खाली मोठे मडके, त्याच्या खाली डेरा. लाल जरद झाले होते सगळे. वरचं मडकं लाल होतं, ते उचललं आणि खालच्या मडक्यात पाहिलं तर राका मोठ्या मोठ्याने रडू लागला. मुलीनं बघितलं, जळली वाटतं बाबा पिलं. नाही बेटा, नवसास पावली विठाबाई, का खेळता ती पिल्ली डेरियात. 3 दिवस अग्नी पेटला आणि पिलं डेऱ्यात आनंदानं उड्या मारतात. तळ्याला डेरा. पांडुरंगानं नवस पूर्ण केला ना, आता आपण वैराग्य कबूल केलं होतं, सगळं वाटून दिलं पंढरपूर. उपजीविकेचं काय म्हणून तिघाही मायलेकरांनी जायचं आणि लाकडाच्या मोळ्या, वाळली लाकडं आणायची, त्याच्या द्रव्य नाही जिजा, डाळ आणि पीठ जगण्यापुरतं पंढरपुरात घ्यायचं आणि विठ्ठलाचं भजन. एक दिवस राका कुंभाराची मुलगी, तिचं नाव आऊ वंका, आणि नामदेवाची मुलगी आऊ शेजारी शेजारी धुणं धुत होत्या चंद्रभागेत. आता धुता धुता शिंतोडा येत नाही का? शिंतोडा नामदेवाच्या मुलीचा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेला. शिंतोडा
येरू म्हणे बाई शिंतोडे येतील. वैराग्यवान संताची मुलगी आहे मी, तुझा शिंतोडा नाही सहन करणार. नामदेवाची मुलगी म्हणली माहिती आहे नाटकं करतो तुझा बाप. कुठलं वैराग्य? असं माझा बाप नाटकं करतो आणि तुझा बाप काय करतो? पायात घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी बुवा म्हणावं म्हणून. दोघीच भांडण, तिकडे माहितीच नाही कोणाला. आणि झालं, आता भांडण वाढवत नाही. आओ नामदेवाची मुलगी रडतच आली घरी. का रडतेस बेटा? बाबा ती शिंतोडा सहन करत नाही. राका कुंभाराची मुलगी धुण्याचा शिंतोडा गेला. ती म्हणली वैराग्यवान संताची मुलगी तुझा बाप नाटकं करतो, घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी हबप म्हणाव म्हणून. शांत हो बेटा, मी पांडुरंगाला विचारतो. नामदेवराय आले रावोळ्यात. विचारलं पांडुरंगाला, राका कुंभाराने घेतले वैराग्यन काहो केला त्याग संसाराचा. घरी गेल्यावर अभंग वाचा आहे. मला तर नाटकच वाटतो देवा. देव म्हणले नामा असं कोणाला कमी लेखत जाऊ नये काय. अरे खरं वैराग्य आहे. माझ्या राकाचं वैराग्य खरं आहे, खरं आहे. विश्वास नसेल तर परीक्षा घेऊ. परीक्षा घ्यायला तिघ, पांडुरंग, रुक्माई, नामदेवराय. आणि परीक्षा द्यायला तिघ, राका, बंका, वंका. ज्या जंगलामध्ये जिथे लाकडं वाळले गोळा करायला येतात ना, तिथं 1/2 किलोचं सोन्याचं, 25 तोळ्याचं सोन्याचं कडं ठेवलं देवानं. लांबून चमकत होतं. आणि लपून बसले तिघ, विठोबा, रुक्माई, नामदेवराय. आणि सर्वात पुढं आला राका. ते चमकणारं कडं बागितलं. राका 25 फुटाहून बाजूनं गेला सोन्याचं कडं पाहून. राका आपण जाऊ का बाजूला? आपल्याला कडं कशाला पाहिजे? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद जरी चमकला तरी बघावं वाटतं काय नेमकं ते. तिथलं सांगते. विठोबाजी म्हणले बघ नामा खरं वैराग्य आहे. मग बंका कुंभारी आली. ती बाजूने गेली पण वापस आली. नामदेव म्हणले बघा आता उचलतं का नाही देवा कडं. पण ती कडं उचलायला आली नाही. 2 वंजळा माती घेतली, कड्यावर टाकून कडं झाकून दिलं. पुढं गेली. का? तिला वाटलं आम्हाला कळतं वैराग्य, पण मुलगी लहान आहे. तिनं जर उचललं तर वैराग्याला कलंक लागेल. माझ्या पतीनं नवस केला आहे. पुढं गेल्यावर मुलगी आली. त्या मातीनं झाकलेल्या कड्याजवळ आल्याबरोबर विंचू चावल्यावर लेकरं रडतात तसं रडणं सुरू केलं मुलीनं. मायबाप थोडे पुढे गेले होते. अरे का रडतेस बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? मग मायबाप जवळ आले, रडून कवटायलं लेकीला, बेटा तू आमच्या पुढे गेली. आम्ही आतापर्यंत सोन्यातनं मातीत फरक समजत आलो, पण तू आमच्या कुळाचा उद्धार केला. सोन्याला माती समजली. देखील या धन मृतिके देखील या धन मृतिके समान. सोने आणि माती आम्हा समान हे चित्त्य. झालं 18 मिनिट आहे बरं का. प्रल्हादरावजी, अशोकरावजी आता मोठे मोठे माणसं आलेले आहेत, तरी पुढे जात नाही. त्यांना माहीत आहे रामानाला रोज न चुकता आहे. हे सगळे आमची आवडीची श्रोते मंडळी आहे. आणि बरोबर बरं का गोरख बाबा, बरोबर योग आला. आज नांदेडचं रामायण संपलं, उद्या मौजपुरीचं सुरू. राजा पिंपरीचं बरोबर वेल्डिंग झालं. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट बसलं हे बरोबर. किंवा कोण जाणे कोणा घडे उपासना. महाराजांच्या मनात असेल आहे का नाही? आपल्या मनातलं होत नाही. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल. बली को जाना था बैकुंठ बेच दिया पाताल.
तरी अशोकराव प्रल्हादराव पुढं जात नाही, फक्त लक्ष देऊन ऐका. देखील या धन मूर्तिके समान. पुढे नवविध रत्न जैसे धोंडे. तो बक्षीस समारंभ उद्या सगळ्यांना वाटे लावायचं. रामचंद्र रात्रभर जागे होते. अशोकराव त्यांनी यादी केली, उपकार ज्यांचे ज्यांचे आहे सर्वांना बक्षीस दिली, मारोतरावला काही नाही. बरं का, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. सीतामाई म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही. बरं का, सगळ्या जगाला उपदेश करणारा कीर्तनकार असू द्या, पण घरी गेल्यावर त्याचाही सातबारा असाच असतो. तुम्हाला काही कळत नाही. 2 तास कीर्तनात उपदेश करत असेल, पण घरी गेल्यावर त्यानं जर स्वस्त मिळालेली वांगी नेली, 2 रुपयाला 5 किलो, मोठ्या कौतुकानं बायकोजवळ वांगी, 2 रुपयाला 5 किलो. त्याला वाटलं बायको कौतुक करल. तिनं बघितलं, डोकं गहाण ठेवलं होतं का तुमचं? का चालला 5 किलो घेऊन 2 रुपयाला? हे जर्सी गाई तरी खातील का? छिद्र पडलेले, किडे पडलेले. तुम्हाला काही कळत नाही. हे रामचंद्राला सीतामाई म्हणली तुम्हाला काही कळत नाही, म्हणून वाढलं प्रकरण आपलं. तुम्हाला काही कळत नाही काय? कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ घेऊ आले, त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी, ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, त्या मारुतीला काही दिलं नाही. सीते, तुला वाटतं का माझ्या मारुतीला हा राम विसरला असेल? बघ, उपकाराच्या यादीत हनुमंताचं पहिलं नाव आहे. खूप प्रयत्न केला मी, काय द्यावं. अरे 5 प्राण देऊन टाकायचा निर्णय घेतला, पण माझ्या मारुतीचे 5 प्राणानं 5च उपकार फिटतात. एकही कश्योपकार आहे प्राणान दास्यामी ते कपे शेषे उपकार आहे भवान ऋणीनं वयम. मला कर्जबाजारीच राहावं लागतं, म्हणून मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. काय? माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या पप्पानं बरं का जिजा, इकडच्या मावल्या चांगल्या आहे, नागपूरकडच्या सांगतो, सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या गोरख भाऊ तरी लपवणार, आणि बापाचं 1 तोळ्याचं अख्ख्या गावात दाखवणार. त्याच्यात दिवाळी असू द्या, मग पाय आनंदाला वाराळे चमकतं. साडीच्या वर फिरली. आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे चौकशीला? एका मावशीनं विचारलं, नवीन दिसतं. थांबलीच, तेवढ्या साडीच फिरत होती. नवीन आहे. कुठं संभाजीनगरला जाऊन घेतलं का? नाही, माहेरी गेलतीन परवा, पप्पानं केलं, माझ्या पप्पानं केलं. राजा पिंपरीच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं, पप्पानं केलं. हे तिथलं सांगतो. सीतामाई म्हणल्या माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार मी देते. झालं, नवरत्नाचा हार हनुमानजीला दिला. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हनुमानजी गेले बाजूला, दाताखाली रगडायचे, थुंकून टाकायचे. अशा वेळेला रॉकेल वतणारे हजर असतात. आलं एक, आई साहेब तुमच्या बापाचा अपमान. 1 रत्न पृथ्वीचं मोल म्हणताय तुम्ही, तो पा मारुती दातात रगडतो, थुंकून टाकतो. सीतामाई म्हणलं, ए हनुमंता, अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय साहेब? तुला रत्न कळत नाही का? कळतं ना. काय? राम रत्न महम जाने न जाने रत्न अन्यथा. हनुमंताचे शब्द आहे. मी फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई, आणि ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे, देखलिया धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. आणि पहा, आमचं उलट आहे. नाही तर चांगला विचार करा, मांजरासारखं लबाड नाही, कुत्र्यासारखं इमानदार नाही. तुमचे अनुभव आहे. मांजर लबाड आहे, कुत्र इमानदार आहे. एकानं बोक्या पाळला, आणि तो जो एकटाच होता त्याचे काही लग्न झालं नव्हतं, म्हणजे बोक्यानंच बोक्या पाळला. आता करमणुकीसाठी काय दुसरं? आणि दोन्ही बोके एकाच टेबलवर जेवायचे, ह्याही बोक्यानं हाही बोक्या. 10 वर्ष बोक्यावर प्रेम. एक दिवस त्यानं ते प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत आणलं. ही मराठी कळते तुम्हाला. टेबलवर पिशवी ठेवली, बाथरूममध्ये फ्रेश होतो म्हणला, आणि मग तयार करतो.
हे बाथरूममध्ये गेलं, तिकडून आलं तर बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. पुढचं कळलं तुम्हाला. याचा मूड गेला. असू द्या असू द्या असू द्या, आपण त्या वयात तसंच केलं. ते वय असतं, फक्त समजावून सांगा. खिडक्यान दारं बंद केली बरं का गोरख भाऊ, काठी घेतली, इकडून मारली बोक्या त्या खिडकीवर, मारली या खिडकीवर, 10-12 काठ्या चुकवल्या बोक्यानं बरं का प्रल्हादराव. पण बोक्याच्या लक्षात आलं मालक मारतोय. दबा धरला म्हणजे मारली उडी, काढ 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 काढ, नरड फोडलं, मारला मालक. ज्यानं 10 वर्ष सांभाळलं होतं, प्राणाच्या पलीकडे मारला. आता याच्या उलट सांगतो. पाटलासोबत कुत्रं गेलं ऊसाची पाहणी करायला. पाटील सायंकाळची वेळ, पाय पडला सापावर, साप दंश झाला, जाल विषारी, मेला मालक. कुत्रं तिथंच बसलं. रात्रीचे 9 वाजले, मालक येत नाही म्हणून कंदील घेऊन पूर्वीचे गडी वगैरे पाहिले, डोळे हिरवे. आणलं प्रेत घरी. कुत्र्याला भाकरी टाकली पाटलींला, तोंड नाही लावलं अशोकराव भाकरीला कुत्र्यानं. कालपासूनचं उपवाशी आहे, झोपलंही नाही, तसं विव्हळत बसलं रात्रभर. दुसऱ्या दिवशी मोठा माणूस, प्रेत यात्रा निघाली, कुत्रं प्रेत यात्रेत आहे. चितेवर ठेवलं प्रेत, कुत्रं लांब बसून आहे. चिता पेटवली तोपर्यंत कुत्रं लांब आहे. चिता पेटल्यावर समाज उठला, निघाला, धावलं कुत्रं, उडी टाकली चितेवरनं. मालकाच्या डेड बॉडी सोबत जळलं का? ज्या मालकानं मला सांभाळलं तो मालक गेला, जगू कशासाठी? एवढं इमानदार कुत्रं आहे आणि तेवढं लबाड मांजर आहे. पण आमचा व्यवहार काय आहे? इमानदार कुत्र्याला गेट जवळ, लबाड मांजराला ताटाजवळ. खरं आहे का नाही? मांजरासारखं लबाड नाही, त्याला ताटाजवळ प्रवेश आहे, आणि कुत्र्यासारखं इमानदार नाही, त्याला गेट जवळ आहे. संताचं उलट आहे. जे परमार्थाचे विरोधक आहे ते घराच्या बाहेर काढले, आणि ज्याची गरज आहे ते घरात ठेवले. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. विरोधक आहे. कामयेश, क्रोधयेश, रजगुण समुद्भव, महाशनो महापाप्मा, विद्यनम इह वैरिणम. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळ करणारे हे दोघं. कामाचे कोतवाहल ये नेनागविले बहुताशी, हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्याशी,
जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. का म्हणी क्रोध घातले बाहेरी. जे विरोधक आहे ते घराच्या बाहेर काढले. ज्याची गरज परमार्थाला आहे ते घरात घेतले. शांती क्षमा घरी राबवित तोची संत साधू वडका. ठीक आहे, पण एवढे बलवान काम क्रोध घराच्या बाहेर काढले कशाच्या बळावर? हे पहा, तुम्ही ऐकले आहे गोष्ट, पण प्रल्हादराव अशोकराव जिजा पुन्हा एकदा ऐकाच. एक श्रीमंत माणूस होता. संभाजीनगरला 6 खोल्याचं घर होतं. लोभापोटी त्यानं 6 भाडेकरू ठेवले. 10 वर्षाचा काळ गेल्यावर याचे पोरं शिकण्याजोगे झाले. म्हणला दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एका भाडेकरूला विनंती करू, खोली खाली करायला लावू, तिथं पोरं शिकायला. म्हणून हे आलं. हे पहा, आता 10 वर्ष झाली मी काही बोललो नाही, माझी पोरं आता शिकण्याजोगी झाली. दुसऱ्याची खोली गेल्यापेक्षा भाड्यानं आता एक खोली खाली करा आणि बाकीचे राहा. एक कोणीतरी भाडे करू, 6 भाडे करू बाहेर. काय म्हणता मालक? खोली खाली कर. एवढं सोपं आहे का? राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, न तुला वाटेल ते कर. आता आता हादरला पाटील. भांडण कोर्टात गेलं. 3 वर्षे वैतागून गेला. आणि संभाजीनगरच्या स्टँडवर एक बुवा बघितला. महाराज दिसता. हो, मला लेकरूबाळ नाही, पण माझं एक घर आहे शहरामध्ये 6 खोल्याचं, तुमच्यासारख्या बुवाच्या नावी करावं म्हणतो. चालेल. बुवाला परस्परीच नेला. तिकडे नावी करून दिलं आणि पत्ता दिला. जा बुवा. बुवा आला आणि त्या घराच्या पुढे अंगणात उभा राहिला की 6 भाडेकरू बाहेर आले. काय पाहिजे? कोण पाहिजे तुम्हाला? काही नाही, हे घर माझ्या नावी केलं म्हणून बघायला आलो. असं का? तुमच्या नावी? पहिला मालक श्रीमंत होता. 10 वर्षात पिटाळून लावला बुवा. तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ. विचार कर. मग बुवा हादरला. बुवाच्या लक्षात आलं पहिल्या मालकाने आपल्याला फसवलं. पण बुवा म्हणला आपल्याला काय करायचं आहे म्हणा घराचं, पण तुमचं अंगण बघितलं समाधान वाटलं. बुवा काय करणार अंगणात? काही नाही, अखंड हरिनाम सप्ताह करावं म्हणतो. जर परवानगी देत असाल तर, नाही तर आम्हाला काही गरज नाही. भाडेकरू म्हणले का रे, कोण्या गावाचा बुवा, परिचय नाही ना, आपल्या अंगणात सप्ताह करतो लेका. सगळ्या संभाजीनगरमध्ये आपलं नाव होईल की 6 भाडेकरूनं केवढा मोठा सप्ताह केला, नाव लौकिक होईल, आपल्याला सज्जन समजतील संभाजीनगरचे लोक. दिलं महाराज, दिलं अंगण सप्ताहाला. आनंदाची गोष्ट आहे बाबा, पण एका कागदावर लिहून द्या ना. म्हणजे आम्ही एवढी वर्गणीन खर्च कराव, मंडप टाकल्यावर तुम्ही बंद पाडाव. काय पाहिजे? काय काही नाही, एका कागदावर लिहून द्या, सप्ताह करता अंगण देत आहो, खाली 6 जण सह्या करा. भाडेकरू म्हणले काय हरकत आहे, कुठं जाते कोण्या गावाचं बुवा, 6च्या पुढे जाते का? झालं. बुवा असा हुशारी खेळला प्रल्हादराव, सप्ताह शब्दच नाही त्याच्यात. अखंड हरिनामासाठी आम्ही अंगण देत आहो, खाली 6 जणाच्या सया. सप्ताह शब्दच नाही, अखंड हरिनाम. कागद ज्ञानेश्वरीत ठेवला बुवानं, मोठा मंडप टाकला, बोर्ड लावला, अखंड हरिनाम. सप्ताह शब्द नाही. 6 करणे आणले, 6 भाडेकरूच्या दाराकडे तोंड करून बांधले. आवाज फुल. पहाटेचा काकडा, पारायण दुपारचं गाता भजन, पावल्यावर हरिपाठ महिला मंडळाचं भजन, मग कीर्तन रात्रभर जागल. प्रत्येकाच्या खोलीत गोंधळ. बायको वरट्टी, नवऱ्याला कळेना आणि पोर जेवायला मागतं, मम्मीला ऐकू जाईना. 3च दिवसात वैतागले भाडेवाले. म्हणले कुठून अवदासा आठवून या बुवाच्या नादी लागलो. एक लाल डोळे करून आला. कधी संपणार आहे डोकेदुखी? बुवा म्हणला संपणार. चांगले सुशिक्षित दिसता लोक तुम्ही. मग काय अशिक्षित आहो का आम्ही? मग व्याकरण शिकला होता का? हा, मग वाचा ना बॅनर, अखंड हरिनाम ज्याच्यात खंडना नाही.
आत्ता भाडेकरू हादरले. म्हणले का रे काय? तो धोतरवला बुवा व्याकरण शिकवते आपल्याला. एक भाडेकरू म्हणला तुझं चुकलेलं का? अरे हा वारकरी संप्रदायाचा सप्ताह आहे, जरा विचारण्याची पद्धत असते, विचारायचं असते काला काला कधी आहे म्हणून. संपणार म्हटल्यावर बुवाला राग आला. असं का तूच जात हा मी जातो. मग त्यानं बुवानं खरं बोलावं म्हणून जिजा 2 तुळशीच्या माळा गोपीचंदन माळा घातल्या गळ्यात, गोपीचंदन मुद्राही लावल्या आणि आला. मी 6 भाडेकरूपैकी एक भाडेकरू आहे. बरं माळकरी आहे दिसते ना, माळा दिसते, बोला. नाही त्या दिवशी आम्हाला रजा काढता येईल. कोणा दिवशी? ज्या दिवशी काला असेल. बरं फक्त विचारायला आलो काला कधी आहे? काला मी मेल्यावर होण्याची शक्यता आहे. आता हादरले भाडेकरू. एकमेकाला म्हणतात का रे? अरे तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग 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 काय करतो? बुवाचं वय 30 वर्षाचं आहे, आपलं 70. मग आपण मेल्याशिवाय बुवा मरत नाही. मग अरे प्रत्येकी 2-2 लाख रुपये पगार आहे. या टाळकुट्याच्या नादात जीवन जगल्यापेक्षा द्या खोल्या सोडून. 6 भाडेकरूंनी खोल्या सोडल्या. तसे प्रत्येकाच्या घरात 6 भाडेकरू. काम क्रोध मद मोह लोभ मत्सर. मग यांना बाहेर काढण्याचा उपाय तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. एकदा अखंड हरिनाम सुरू झालं की मालकाला न विचारता काम क्रोधे केले घर रे. म्हणजे काम क्रोधाधिक विकारांना बाहेर काढण्याची ताकद भगवंताच्या नामात असल्यामुळे नामा म्हणे नामा गोविंदाचे वाचे. शाबास शाबास. नामा म्हणे नामा गोविंदाचे वाचे. 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 नामा म्हणे क्षण मात्र अभिप्राय तोची संत साधू